उद्या पूर्ण होतात. अशा स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवायला सुद्धा अनेक जन्माचं पुण्य लागतं, लक्षात घ्या. कारण सामान्य माणसाच्या जवळ नम्र होणं अतिशय अवघड आहे. सामान्य माणसाच्या जवळ, सामान्य माणसाच्या नंतर आई वडिलाच्या पायावर डोकं ठेवणं त्याहूनही अवघड आहे. आई वडिलाच्या नंतर साधू संतांच्या पायावर या मस्तकाला ठेवणं हे खूप अवघड आहे, थोडं अवघड नाही आहे. अशा समर्थ सद्गुरू स्वामी चिन्मयानंदांच्या चरणाला आज नतमस्तक होण्यासाठी आज आम्ही इथं आलो. काय आहे, अध्यात्म बोलायचा नसतो, अध्यात्म सांगायचा नसतो, अध्यात्म नुसता ऐकायचा नसतो, तर अध्यात्म आचरण करायचं असतं. विठ्ठल विठ्ठल. आपण थोडस चिंतन करा. गीतेमध्ये एक प्रमाण आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. पैगा मनुष्याची सहस्रांशा. करोडो लोकातून एक महात्मा का बरं जन्माला आला? थोडस चिंतन करा. काही काही वेळेस बऱ्याच गोष्टी घडत असतात. पहिला जन्माला येतो तो भगवंताच्या इच्छेने आणि भगवंताच्या आज्ञेने जन्माला येतो पहिला. दुसरा कसा आहे तो सांगतो. पहिला तुकोबाराय म्हणतात बघा, आम्ही वाया वैकुंठातून आलो, आम्ही भूतलावर आलो ते का बरं जन्माला आलो? लोपियली भक्ती, अधर्म झाला फार. अरे भक्तीचा लोप झाला, अधर्म वाढू लागला. कारण धर्म करणाराही हाच जीव आहे आणि अधर्म करणारा सुद्धा हाच जीव आहे, लक्षात घ्या.
धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. पण कोणी? धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, तुझ्या हातात आहे. पापही करणारा तूच आहेस आणि पुण्यही करणारा तूच आहेस. ऐका, एक जण आला भगवंताच्या इच्छेने जन्माला आला. तुम्ही आणि मी जन्माला आलो. केले कर्म झाले त्याची भोगा. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. काही गोष्टी दिसत नाहीत. आपण, तुम्ही आणि मी या भूतलावर जन्माला आलो. लोक म्हणतात जन्माला आला एकटा आला, एकटा आला, एकटा आला. एकटा कधीच जन्माला येत नाही. येताना कर्माला घेऊन येतो, येताना प्रारब्धाला घेऊन येतो, येताना संचिताला घेऊन येतो आणि येताना महाराज प्रारब्ध भोग क्रियमान या सगळ्या गोष्टीला तो जीव सोबत घेऊन येतो. आपल्याला कळत नाही. म्हणून बघा, एक मनुष्य सुखी आहे, एक माणूस दुःखी आहे, एक माणूस अतिशय दुःखी आहे, एक मनुष्य खूप सुखी आहे, एक मनुष्य पाप करून सुद्धा सुखी आहे. काय सुखी आहे? कारण आहे त्याच्या मागे. तसा हा जीव जन्माला आला. तुम्ही आणि मी या भूतलावर जन्माला आलो. कसा आलो? शास्त्राने सांगितलं 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रैमे वेतद. या 3 मधल्या जर पहिली गोष्ट जर कोणती असेल तर ती मनुष्यत्व आहे. मनुष्यत्व हा देह, हा महाराज म्हणतात बघा, हा नरदेह दुर्लभ जाणार आहे. हा नरदेह दुर्लभ आहे. हा मिळाला, तुम्हाला मिळाला आणि मला मिळाला, सहज नाही मिळाला. कसा मिळाला? पाप आणि पुण्य समान झाले की परमेश्वरानं आपल्याला भूतलावर पाठवलं. जा म्हणून बघा, हे शरीर जरी तुम्हाला मला दिलं परमेश्वरानं, यात सगळं समान दिलं नाही आहे. 2 डोळे दिले. आपल्याला दिसायला जरी समान असले तरी एक उजवा डोळा आणि एक डावा डोळा आहे. कान 2 दिले, एक उजवा कान आहे, एक डावा कान आहे. बुद्ध्या सुद्धा 2 दिल्या, एक सुबुद्धी आहे, एक कुबुद्धी आहे. गीतेमध्ये 5 बुद्धीचं वर्णन केलेलं आहे. बुद्धी, कुबुद्धी, सुबुद्धी, प्रज्ञाबुद्धी आणि मेधाबुद्धी अशा 5 बुद्धींचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण तुकोबाराय सुद्धा या बुद्धीविषयी वर्णन करतात. काय करतात? दुर्बुद्धी